पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि पद्धतीने तुमचा मुंडा छाटला जाणार। तर बघा दोन पद्धती मला बऱ्याच कमेंट्स मध्ये तुम्ही ना माप देताय की ताई मॅडम माझं हे माप आहे तर ते कटिंग दाखवा। तर जेव्हा मी व्हिडिओ ओपन करेन तेव्हा कमेंट खाली असतात, पण मी माझा स्वतःचा व्हिडिओ ओपन करून बघू शकत नाही, त्यामुळे तुमच्या कमेंट्स मला दिसत नाहीत। नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत बाहीची कटिंग, एल्बो साइज बाहीची कटिंग। एल्बो साइज म्हणजे कोपरापर्यंत असणारी, तर साधारण 10 इंचाची बाही कटिंग बघायची आपल्याला। तर 10 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला अस्तरची बाही जर असेल तर 1 इंच प्लस करायचे आणि जर बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच प्लस करायचे। तर मी अस्तरची बाही दाखवते, तर 1 इंच प्लस करून घेतले मी। नंतर इथं आपल्याला एक सरळ रेघ ओढून घेऊया टॉपला आणि इथं सुद्धा सरळ रेघ ओढून घेऊया। आता इथं असणार आहे आपली दंडघेर साधारण आता मी 36 इंच छाती, जेव्हा तुमची 36 इंच छाती आहे तेव्हा बाही कटिंग कशी करायची, बाहीला घडी किती घ्यायची, इथं पासून सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, स्किप अजिबात करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। तर 36 साइजचा ब्लाउज आहे आणि त्याची बाही आपल्याला 10 इंच उंचीची एल्बो साइज बाही कटिंग करायचे। तर तेव्हा आपल्याला इथून ही जी घडी घ्यायची आपल्याला, तर ती किती घ्यायची, तर 36 चा चौथा भाग घ्यायचा। किती, 36 चा चौथा भाग, असे ही 9 इंच आलं बरोबर। इथं पण 9 वर खून करून घेऊया, 9 चौक 36 बरोबर ना। असं आता ही काय असणार आहे आपली घडी, ही किती घेतली आपण, 9 इंच म्हणजे 36 चा चौथा भाग। आता तुमचा जर 32 चा ब्लाउज असेल तर 32 चा चौथा भाग येणार आहे 8 चौक 32, 8 इंचाची घडी येणार आहे। ही आपण 9 इंचाची घडी घेतली बरोबर ना। आता खाली दंड टाकायचा आहे, दंडघेर तुमचा जर 11 असेल तर 5.5 म्हणजे निम्मा करायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे। आणि इथून आता खाली कॅप हाईट टाकायची आहे 3.5 इंच बरोबर। आता या खुणेवर आपल्याला 1.5 इंच आतमध्ये यायचंय असं, तर इथे येणार आहे। तर या रेघा आपल्या अशा जाणार आहेत तिरकस। आता इथं खालचं हे तुमचं झालं, पण इथं वरती मुंडा कसा तयार करायचा हे लक्षात घ्या। आता इथून आपल्याला साधारण 3.5 इंचावर एक खूण करून घ्यायची अशी टॉपला उंचीच्या इथं, आणि तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावर खूण करून घ्यायचे खाली अशी, आणि इथे आपल्याला रेघ ओढायची तिरकस या पद्धतीने, आणि ही रेघ इथं मिळवायची जिथं आपली कॅप हाईट आली अशी तिरकस बघा। इथून खाली आपण अर्धा इंच आलो, मग ही जी सरळ रेष गेली ती न देता अर्धा इंच खाली येऊन आपल्याला ही खाली तिरकस द्यायची रेघ, आणि तिथून खाली आपल्याला रेघेनी जोडायचंय हा पॉइंट आणि हा कॅप हाईटचा पॉइंट। आणि त्यानंतर इथं फक्त असा गोलाकार द्यायचा आहे बाहीला, आणि इथं गोलाकार द्यायचा आहे असा, म्हणजेच बाहीचा आकार आपला असा येणार आहे। आणि नंतर आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा, या
याचा मध्य काढायचा असा, म्हणजे या रेघेपर्यंत असा मध्य काढून घ्यायचा। तर इथे येणार आहे आणि या मध्यावर आपला हा अर्धा इंच किंवा पाऊण इंच असं खूण करून आपल्याला इथून असं हा आकार द्यायचा, पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार द्यायचा। इतका सोपा हा फॉर्म्युला आहे बाही कटिंगचा। बघा काय काय केलं आपण, 9 इंचाची घडी घेतली, 36चा जर ब्लाउज असेल तर चौथा भाग घेतला 9 इंचाची घडी, त्यानंतर तिथून पाठीमागे 1.5 इंचावर एक खूण करून घेतली आपण इथं कॅप हाईट काढण्यासाठी, उंचीपासून खाली 3.5 इंचावर कॅप हाईट दिली आणि हे 1.5 इंचाचा आपला आता हे असं मार्जिन असणार आहे, हे असणार आहे मार्जिन। इथं दिला दंडघेराचा अर्धा आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर आपण काय केलं, या उंचीवर 3.5 वर एक खूण करून घेतली आणि त्या खुणेवर अर्धा इंच खाली आलो आणि मग ही इथून त्या अर्धा इंचाच्या खुणेपर्यंत तिरकस रेघ ओढली आणि नंतर तिथून जी कॅप हाईट आपण काढली तिथपर्यंत तिरकस रेघ ओढली आणि नंतर ती रेघा न काढता आपल्याला गोलाकार द्यायचा आहे, जिथे जिथे कोपरे तयार झाले तिथं गोलाकार द्यायचा। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। आता पुढचा मुंडा कसा काढायचा, तर इथं पासून मुंड्यापर्यंत टेपनी असं मोजायचं। आता इथून इथपर्यंत असं टेप लावायचा, त्याचा असा फोल्ड करून अर्धा करून घ्यायचा आणि मग ही खूण मिळवायची आणि त्या खुणेवर आपल्याला पाऊण इंच खाली अशी रेघ ओढायची आणि मग तिथून हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे। इतकं सोपं बाहीचं कटिंग आहे। आता हे जर अवघड वाटलं तर अजून एक पद्धत तुम्हाला मुंडा काढायची दाखवते। याच मापाची कटिंग दाखवते। तर घडी तर आपली 9 इंचाचीच असणार आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने बाही कटिंग करा, घडी आपली 9 इंचाचीच असणार आहे। इथं दंडघेर टाकला आपला 11चा निम्मा 5.5, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता त्यानंतर आता 36 हे माप माझं आहे, तर मी तुम्हाला आर्म होल घेऊन दाखवते। इथं खांद्यावर असा टेप ठेवून हा आपला आर्म होल मोजून घ्यायचा, किती भरतोय बघायचा। तर हे असं न ठेवता एक बोट आतमध्ये ठेवायचं आणि इथं हा आर्म होल मोजून घ्यायचा। तर आर्म होल आलेला आहे 16 इंच, मग 16चे निम्मे किती होतात, 8 इंच, कारण बाहीला आपण डबल घडी घालत असतो, बरोबर ना। तर इथे आपल्याला 3.5 वर एक खूण करून घ्यायचे, कॅप हाईट आपली 3.5 असणार आहे हा, आणि इथं सुद्धा 3.5 वर एक खूण करून घेतली आणि इथे ही रेघ ओढून घ्यायची अशी। तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे करा, कटिंग करा, बाही एकदम परफेक्ट येणार आहे। आता आपल्याला 8 इंच आर्म होल पाहिजे, म्हणजे मुंडा पाहिजे, तर या कोपऱ्यातून 8 इंच कुठे येतात बघायचं आणि तिथं खूण करायची। तर इथं आले तर इथं खूण केली आणि मग इथून पुढचं जे असणार आहे ते शिलाई मार्जिन असणार आहे आपलं। मग ही फिटिंगला टीप मारून घ्यायची, अशी रेघ ओढून घ्यायची। हे झालं खालचं। आता इथं काय करायचं बघा, मगाची पद्धत मगाशी दाखवलं तर वेगळं होतं, आता इथं मुंडा कसा काढायचा बघा। इथून आपल्याला 1.5 इंच असं सरळच खूण करायची आणि त्या 1.5 इंचावर आपल्याला हे अशी पट्टी लावून तिरकस रेघ ओढून घ्यायची। नंतर ही जी तिरकी रेघ आलेली आहे त्याचा मध्य काढायचा, इथून हा मध्य काढायचा, असा टेप इथं फोल्ड करायचा आणि हा मध्य काढून घेतला। नंतर तसाच अजून एक फोल्ड करायचा आणि इथे एक रेघ ओढून घ्यायची आणि नंतर हा असाच फोल्ड उचलायचा आणि इथे ठेवून इथे एक रेघ ओढायची। आता या 3 खुणा मिळाल्या, तर या खुणेवर जी मध्यावर खूण आली तिथे आपल्याला अर्धा इंच, किती इंच, अर्ध्या इंचावर खाली यायचंय आणि इथे पहिली खूण आहे त्याला पाव इंच वर जायचंय आणि या तिसऱ्या खुणेला पाव इंच खाली यायचंय। आता आपल्याला इथून हा असा
या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे। आणि दुसरा आतला मुंडा जो आहे त्याला इथून असा आकार द्यायचा आहे। या पद्धतीने तुमचा मुंडा छाटला जाणार। तर बघा, दोन पद्धती मी तुम्हाला दाखवल्या मुंडा कसा तयार करायचा त्याच्या। तर एल्बो साइजची बाही कटिंग करताना एकदम सोपा आणि छोटासा पटकन लक्षात राहील असा दोन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे पण मला कळवा कमेंट करून। आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे मला बऱ्याच कमेंट्स मध्ये तुम्ही ना माप देताय की ताई मॅडम माझं हे माप आहे तर ते कटिंग दाखवा। तर काय होतं, मी लाईक केली त्या कमेंटला तर ती कमेंट तिथून पुसली जाते माझ्या अकाउंटवरून। व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट्स असतात पण मला दिसत नाहीत। जेव्हा मी व्हिडिओ ओपन करेन तेव्हा कमेंट खाली असतात, पण मी माझा स्वतःचा व्हिडिओ ओपन करून बघू शकत नाही, त्यामुळे तुमच्या कमेंट्स मला दिसत नाहीत। तर तुमची जे काय असतील प्रश्न किंवा माप तर ते मला मी तुम्हाला इन्स्टा आयडी शेअर केलेले, प्रत्येक व्हिडिओ खाली मी माझी इन्स्टा आयडी शेअर केली, त्यावर तुम्ही क्लिक करा, तिथे जाऊन पण मला फॉलो करा इन्स्टाला आणि त्यामध्ये मला मेसेज टाका तुमचा काय माप असेल किंवा तुमचा काय प्रश्न असेल तर मला तो नंतर व्हिडिओ करून दाखवण्यासाठी इन्स्टावर जसंच्या तसं तुमचं माप राहणार आहे। त्यासाठी तुम्ही मला इन्स्टावर जाणं गरजेचं आहे आणि इन्स्टावर फॉलो करा आणि मग मला मेसेज करा तुमचं माप, म्हणजे मी नेक्स्ट मध्ये तुमचा हा व्हिडिओ काढून दाखवू शकते। तर लाईक पण नाही केली, समजा तुम्ही युट्यूबला मला कमेंट्स पाठवले पण त्याला जर मी तुम्हाला रिप्लाय नाही दिला, रिप्लाय म्हणजे की लाईक नाही केली, तर तुम्हाला राग येणार की आमच्या कमेंट्सला उत्तर देत नाहीत मॅडम। तर उत्तर न देण्याचं कारण हे आहे, मी जर तुम्हाला लाईक केली तर तिथून कमेंट तुमची जाते, युट्यूब हटवून टाकतं माझ्या वायटी स्टुडिओ मधून आणि मग मला परत ती कमेंट दिसत नाही, त्यामुळे मला तुमचे माप कळत नाहीत व्हिडिओ करण्यासाठी। तर इन्स्टावर मला तुम्ही तुमची माप पाठवत जा, त्याच्यावर आपण व्हिडिओ करत जाऊ। तर चला, हा व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि अजून एक आनंदाची बातमी, आपण दुसरा एक चॅनल सुरू केलाय गीता फॅशन लाईफ। तर त्या चॅनलवर आपले घरातले म्हणजे माझ्या लाईफ मधले व्हिडिओ असतात, तर ते सुद्धा तुम्हाला बघायची आवड असेल तर नक्की त्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरचे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता। तर चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका।